शिवाजी महाराज आत्ता कोणत्या पक्षात असते? आणि आज जर ते कुठल्या पक्षात असते तर त्यांनी त्या पक्षाचा जाहीरनामा लिहून काढला असते. हिंदवी स्वराज्य जे होतं ते एक प्रकारचं राष्ट्रवादाला समांतर होतं. ते गिव्ह हिम अ पॉवर, त्याला सत्ता द्या, मग त्याचा खरं कॅरेक्टर आपल्याला कळेल. पण तसं म्हटलं तर आजही आपले सगळे राजकीय पक्षांचे जाहीरनामे बघितले ते आदर्शच आहे. सो महाराज सत्तेने कधी प्रिय झाले नाहीत. महाराजांनी एक तर पहिली गोष्ट म्हणजे स्वतः पक्ष स्थापन केला असता, त्याचे क्लिअर कट त्यांनी चौकट ठरवली असती की कशा प्रकारे काम करायचंय, आणि त्यांनी सर्वात मोठं ध्येय काय ठेवलं असतं की भारताचं पंतप्रधान बनायचं. शिवाजी महाराजांचा राष्ट्रवाद आणि शिवाजी महाराज आत्ता कोणत्या पक्षात असते? पहिली गोष्ट म्हणजे त्याचं एक तर हिंदवी स्वराज्य जे होतं ते एक प्रकारचं राष्ट्रवादाला समांतर होतं. ते राष्ट्रवाद नव्हता, पण राष्ट्रवादाला समांतर होतं. आणि आज जर ते कुठल्या पक्षात असते तर त्यांनी त्या पक्षाचा जाहीरनामा लिहून काढला असता, आणि त्यानंतर आग्रह धरला असता की तो जाहीरनामा आपण शब्द तो शब्द इज अ लेटर अँड स्पिरिट फॉलो केला पाहिजे. कारण तसं म्हटलं तर आजही आपले सगळे राजकीय पक्षांचे जाहीरनामे बघितले ते आदर्शच आहे. ते काही चुकीचं आहे तशी गोष्ट नाही. ते फॉलो करत नाहीत, हा मोठा इश्यू आहे की तसा आग्रह धरत नाहीत. सत्तेवर येण्यापूर्वी त्यांची वागणूक वेगळी असते आणि सत्ता मिळाल्यावर त्यांची वागणूक वेगळी असते. मग तिथे महाराजांचं वेगळं आहे की त्यांच्याकडे सत्ता होतीच तरी सुद्धा त्यांनी ती, अब्राहम लिंकन म्हणाला होता, कोणताही माणूस कठीण काळामध्ये लढवयेपणा दाखवू शकतोच, ते प्रत्येकाची क्षमता असतेच. गिव्ह हिम अ पॉवर, त्याला सत्ता द्या, मग त्याचा खरं कॅरेक्टर आपल्याला कळेल. सत्ता दिल्यावर माणूस काय होतो ते खरं कळतं. म्हणजे मग तसं महाराज सत्तेने कधी प्रिय झाले नाहीत. आजच्या राजकारणात तसं होत नाही. सत्तेच्या बाहेर ते वेगळे असतात, सत्ता मिळाल्यावर त्यांचं पूर्ण हे वागणूक वेगळ्या प्रकारची असते. सत्ता डोक्यात जाते म्हणतात तशा प्रकारचा चुनामुना होतो. आणि मग त्या दृष्टीने बघितलं आपण तर महाराजांनी एक तर पहिली गोष्ट म्हणजे स्वतः पक्ष स्थापन केला असता, त्याचे क्लिअर कट त्यांनी चौकट ठरवली असती की कशा प्रकारे काम करायचंय, आणि त्यांनी सर्वात मोठं ध्येय काय ठेवलं असतं की भारताचं पंतप्रधान बनायचं. आणि ते ध्येय ठेवून त्यांनी काम करायला सुरुवात केली असती. मग किती 50 वर्ष लागतील का 100 लागतील का काय लागतील त्याचा विचार त्यांनी केला. तसं मुलांची लढताना तरी तो विचार कधीच केला नाही.